खरं तर बऱ्याच दिवसांपासून या सगळ्या क्लिप्स रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या, पण ते एडिट करायलाच वेळ मिळत नव्हता. आधी खूप धावपळ चालू होती आणि आता जर तुम्हाला माझ्या आवाजातला फरक जाणवत असेल तर माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे. डॉक्टरकडे गेले होते तर त्यांनी थ्रोट इन्फेक्शन सांगितलं आहे, त्यामुळेच आवाज थोडासा बदलला आहे. पण तुम्ही तुमची काळजी घ्या. वातावरण बदलतं आहे आणि आपली इम्युनिटी पॉवर कमी पडते आहे, त्यामुळेच हे सगळं होतं आहे. गेले काही दिवस कोकणात खूप पाऊस पडतो आहे. मध्ये थांबला होता, पण आता त्याने पुन्हा सुरुवात केली आहे. तुम्हाला माहिती आहे मी चहाप्रेमी नाही आहे, म्हणजे चहा, कॉफी हे सगळं पिणं मला नाही आवडत. पण पावसाळ्यात बाहेरून आल्यावर थोडा चहा तर बनतोच. त्यामुळे तुम्ही बघू शकता की मी अगदी पेल्याचा तळ झाकेल एवढाच चहा घेतला आहे. बाबा इथे मागच्या पानचुलीजवळ धग शेकत बसले होते, तर मी सुद्धा त्यांना जॉईन केलं. पावसाळा सुरू झाला आहे आणि लाईट गेली आहे नेहमीप्रमाणे. त्यामुळे आमच्या इथे हा घासलेटचा दिवा लावला आहे. कोकण, पाऊस, लाईट जाते आणि घासलेटचा दिवा लागतो. हे समीकरण खूप जुनं आहे आणि तितक्याच आवडीनं आजही पाळलं जातं. मंडळी, कोकणात ज्या दिवशी लावणी पूर्ण होते, म्हणजेच ज्या दिवशी पुढच्या एका वर्षभरासाठीचं बैलांच्या मानेवरचं जोत उतरवलं जातं, तर त्या दिवशी मालवणी केली जाते, नांगरधुणी केली जाते. यामध्ये काहीतरी गोडधोड बनवून किंवा मग वडे किंवा आणखी काही वेगळं असं बनवून बैलांना खाऊ पिऊ घातलं जातं आणि त्यांचे आभार मानले जातात. तर आज आमच्या घरी मालवणी म्हणजेच नांगरधुणी होती. तर यामध्ये मम्मीने वडे केले होते, तर पप्पा इथे राजूला आणि सोन्याला ते वडे खाऊ घालतायत. हा बघ काय झालं. हे कोण आहे वेदू? असा हरिणकर. दिसत नाहीस. दुसरा दिवस उजाडला तरी लाईट अजूनही आली नव्हती आणि त्या दिवशीची पूजा अशीच काळोखात करावी लागली होती. मंडळी, मी कामाला निघाली आहे आणि तळीजवळ आली आहे. रेनकोट घातला आहे, त्यामुळे बॅगमधून फोन काढणं शक्य नव्हतं, पण कसा तरी जुगाड करून तो काढला आहे, कारण मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. पाणी ना तळीच्या बाहेर आलंय एवढं, म्हणजे हे ह्याच्या आधीच येतं पण आलंय. आता पप्पा आले त्याच्या आधी मी लवकर फोन बॅगमध्ये ठेवते. मंडळी, संध्याकाळचे 7 वाजलेत. मी घरी आली आहे, आवरलं आहे थोडं आणि आभाळ अगदी काळं काळं पडायला लागले. म्हणजे नक्कीच आता काळोख होणार आहे, रात्र होणार आहे, पण हा काळोख पावसामुळे होतोय. फोनच्या कॅमेऱ्यातून तेवढं स्पष्ट दिसत नाही आहे, पण आज आमच्याकडे पाऊस थांबला होता, विश्रांती घेतली होती, पण आता रात्री चांगली बारी करणार आहे तो. बरं झालं आज लाईट पण आहे, त्यामुळे एवढं काही वाटणार नाही. लाईट नसते की काही सुधरत नाही आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली की लाईट गेलीच पाहिजे.
तुम्हाला दाखवते कसं झालंय वातावरण। हे बघा, आकाशात सगळे काळे ढग जमा झालेत आणि पाऊस मोठा येणार आहे। आणि हे आपलं शेत, लावणी लावून झाली आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवं हिरवं गार झालंय। आज पाऊस इकडे आमच्या इकडे पडत नाही आहे, पण मुंबईत खूप पडतोय, तर सगळ्यांनी प्लीज काळजी घ्या। मी तळीजवळ आली आहे आणि मंडळी, वातावरण इतकं प्रसन्न वाटतंय ना, असं वाटतंय की गणपती येणार आहेत। ते यायला अजून वेळ आहे, पण पाऊस पडायचा थांबलाय। 2 दिवस झाले अजिबात इकडे पाऊस पडलेला नाहीये, पडतोय पण तो हलका हलका। पण आता पडू दे आणि गणपतीतून थोडा कमी होऊ दे, म्हणजे कसं फिरायला हिंडायला पण बरं पडतं। आता पप्पा आलेत आणि आम्ही कामाला निघतोय। गवत झालंय तरी एवढं मोठं। तुम्हाला आठवत असेल, या साड्यांच्या कुंपणामध्ये आपण भाजी पेरली होती आणि ती भाजी रुजूनही आली होती बऱ्यापैकी। पण आता ती भाजी कुठे गेली मम्मी? मम्मी सांगतेय जेव्हा पाऊस आला ना जोरात आणि वरून झाडं पण आहेत, तर त्या झाडांचं पाणी सतत त्या भाजीवर पडून पडून ती भाजी मेली आणि आपले कष्ट वाया गेले। हे असंच असतं सगळं काही, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक फळ आपल्याला खायला मिळतंच असं नाही, पण म्हणून मेहनत करायची नाही असं अजिबात नाही आहे। मी तुम्हाला दाखवते, इथे आमच्या काकीने भाजी पेरली आहे। ही भाजी पेरायच्या आधी तिने व्यवस्थित ती जमीन भाजून घेतली, भाजावळ केली जमिनीची आणि मग भाजीचं बी पेरलं होतं। तर ती भाजी छान रुजून आली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे वरती काही झाडवळ पण नाही आहे, झाडांचं सावट पण नाही आहे, म्हणजे आहे पण तो आंबा तिकडे लांब आहे, तर त्याच्यामुळे ती भाजी चांगली रुजून आली आहे। छान वाटतं। असू दे, कोणाच्या तरी परसात भाजीचं बी छान रुजून येऊ दे। मंडळी, कोकणात सध्या असं चालू आहे सगळं, कोणाकोणाच्या लावण्या अजून बाकी आहेत, तर ते लोक लावण्या आटपायच्या मागे लागलेत। कारण तसं बघायला गेलं ना, तर पाऊस फक्त हा एक काय महिना पडेल तो तेवढाच। एकदा का श्रावण सुरू झाला की मग पाऊस थोडा कमी होतो, तर त्याच्यामुळे हाच एक महिना आहे जो अगदी भरपूर पाऊस पडेल। पण खरं सांगू, यंदा पण नाही तेवढा पाऊस वाटत आहे मला। परवा जेव्हा मागे 2 दिवस शाळांना सुट्ट्या दिल्या होत्या की अतिवृष्टी होणार आहे, मोठा पाऊस पडणार आहे म्हणून, तर नेमकं त्या 2 दिवस पाऊस पडलाच नाही आणि ज्या दिवशी आता शाळा चालू आहेत ना, तर त्या दिवशी पाऊस कोसळतोय। ह्यात कोणाची चूक आहे असं म्हणता येणार नाही आहे, कारण निसर्ग आहे तो, शेवटी आपल्या मर्जीचा मालक आहे तो आणि त्याच्यापुढे कोणाचं काय चालतं। हवामान खातं फक्त अंदाज वर्तवतं, शक्यता वर्तवतं, ठोस असं काही सांगू शकत नाही। आमच्या घराच्या वरच्या बाजूला थोडीशी जमीन आहे, तुम्हाला माहिती आहे, तर त्या जमिनीत आपण इथे हे भेंडा वगैरेचं बी पेरलं होतं ना, तर हे भेंड्याचं बी छान रुजून आलं आहे, छान झाडं मोठी होत आहेत आणि इथे पण काही काय काय आलं आहे रुजून। आणि आता सगळीकडे बेननी चालू आहे। बेननी म्हणजे बेननी, बेननी चालू आहे।
म्हणजे शेताच्या बांधांवरचं गवत काढलं जातं, घराच्या बांधांवर म्हणजे घराच्या आजूबाजूला जिथे कुठे बांध असतील तर तिथलं गवत काढतात. असं आपण कुठे अळीवारवी पेरलेली असतात ना, तर तिथलं गवत काढतात, त्याला बेंदणी म्हणतात. आणि ही बेंदणी आता मम्मी करते, इथली बेंदणी मम्मी करून घेते, कारण ती म्हणते की इथे बघू शकता तुम्ही दुर्वा आल्यात, तिथे खाली दुर्वा आहेत आणि त्या दुर्वा आम्ही काढून फेकून नाही देत, कारण गणपतीच्या वेळेला त्या दुर्वा उपयोगी पडतात त्यामुळे. आणि हळूहळू जसा श्रावण महिना चालू होईल ना, तर तसं बेंदणी अजून मोठ्या प्रमाणात केली जाईल, कारण तेव्हा पाऊस कमी असतो आणि मग बेंदणी करायला सोपं जातं. सारखं कागद घेऊन बसावं नाही लागत किंवा घरात नाही यावं लागत जर मोठा पाऊस असेल तर. आणि तुम्हाला माहिती आहे, त्या श्रावण महिन्यात ना आमच्या गावच्या देवळात वारी असते, म्हणजे जशी पंढरपूरच्या देवळात असते तशी नाही, तर एखाद्या मंगळवारी सगळा गाव जमतो गावच्या देवळात. प्रत्येक घरामधलं कोणीतरी एक माणूस जातं आणि गावाच्या देवळाच्या आजूबाजूला जी जागा असते देवळाची ती साफ केली जाते, तिथलं गवत काढलं जातं. तर असं सगळं एकूण वातावरण आहे सध्या कोकणात. कोकणातलं पावसाळी जीवन हे असं आहे. काय ग? पाऊस पडतोय ना बाहेर, पाऊस. मध्ये 2-3 दिवस पावसाने विश्रांती घेतली होती आणि ते वातावरण ज्यांचं शेत पाणतळीचं आहे ना, अशा शेतकऱ्यांसाठी योग्य होतं. आणि आता 2 दिवस झाले पाऊस चांगला पडतोय, तर त्यामुळे ज्यांची शेती सुकाडीची आहे तर ते लोक लावण्या उरकून घेतील. निसर्ग सगळ्यांचाच किती योग्य विचार करतो नाही. हे बघा आपलं शेत, तो बघा तो तिकडे आहे सह्याद्रीचा डोंगर. श्रावण महिन्यात निसर्गामध्येच एवढे बदल होतात की कॅलेंडर बघण्याची तेवढी गरज वाटत नाही. धो पडणारा पाऊस कमी होऊन ऊन पावसाचा खेळ चालू होतो, झाडांना नवीन पालवी फुटते आणि काय शेतामध्ये जे आपण लावणी लावली आहे ना, तर त्या लावण्यांमध्ये त्या रोपांमध्ये दाणे तयार व्हायला सुरुवात होते. एकूण मस्त वातावरण असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हिंदू धर्मातले सण अगदी जोरात चालू होतात. नागपंचमी, श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार आणि काय 15 ऑगस्ट असतं श्रावण महिन्यातच. त्याच्यानंतर गणपती, कुठे मंगळागौरीचे खेळसुद्धा श्रावण महिन्यात खेळले जातात, कुठे कुमारिका पूजनही असतं. तर असं एकदम भारी वातावरण असतं आणि त्यामुळेच श्रावण महिना हिंदू धर्मियांसाठी खूप महत्त्वाचा आणि तितकाच खासही असतो. बिडकांचा आवाज येतोय तुम्हाला. इथे ही पानं दाखवते कसली आहेत. अगदी हुबेहूब केळीच्या पानांसारखी पानं आहेत ही. आणि कोणालाही वाटेल की हे केळीचंच झाड आहे की काय, पण मंडळी हे केळीचं झाड नाही आहे. आमच्याकडे याला चवई असं म्हणतात. आणि आम्ही या पानांवर जेवणसुद्धा करतो. जेव्हा श्रावण महिन्यात उपवास असतो ना, तर तेव्हा आमच्या घरामध्ये ताटांमध्ये जेवलं नाही जात, चवईच्या पानांवरच आम्ही जेवण करतो आणि त्यामुळे त्या जेवणाला आणखीनच चांगली रंगत येते. तर ते व्हिडिओसुद्धा दिसतील तुम्हाला. श्रावण महिन्यात वेगवेगळे पदार्थ घरी बनवले जातात, तर त्या सगळ्यांची सुद्धा मी तुम्हाला ओळख करून देईन. आपण ते व्हिडिओसुद्धा नक्की पाहू. इथं राही पाण्यात खेळतीये. मी भिजले तरी चालेल, पण फोन नको भिजायला, कारण हा भिजला बंद पडला तर आपण कसं भेटणार ना. मंडळी आता सध्या कोकणात हे सगळं असंच वातावरण चालू आहे आणि पाऊस पडतोय त्यामुळे सगळ्यांना जरा छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. गुरं सुटायला लागली आहेत, जी मे महिन्यामध्ये बांधून ठेवली होती ना, तर आता बैल रानात फिरायला जायला लागलेत, चरायला जायला लागलेत, तर त्यामुळे एकदम छान वाटतंय. मला नाही माहीत या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळालं आहे,
रेकॉर्ड करताना मी हा व्हिडिओ अपलोड तरी करेन की नाही हे माहीत नाही आहे, पण ज्या अर्थी हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे, तुम्ही पाहताय, त्या अर्थी या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न तुम्ही पाहिलात, शेवटपर्यंत पाहिलात, तर त्यासाठी मनापासून कृतज्ञता, मनापासून आभार. तुम्हाला माहिती आहे, ज्या दिवशी मी हा व्हिडिओ या व्हिडिओचा शेवट रेकॉर्ड करते आहे ना, अगदी त्याच दिवशी कोकणातल्या भात लावणीचा व्हिडिओ अपलोड झाला आहे. तुम्ही तो पाहिलात का? नसेल पाहिलात तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, क्लिक करून व्हिडिओ नक्की पाहून घ्या. काय कल्पना काकी घरी जातीये. तर मी काय म्हणत होते, त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून आभार. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करून मला नक्की कळवा. काळजी घ्या सगळ्यांनी, पाऊस खूप कोसळतोय. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या घरी सुरक्षित राहा, सेफ राहा. आपापल्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची सगळ्यांची काळजी घ्या. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.